आजची कथा फक्त गुन्ह्याची नाही, ती आहे एका छोट्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची. पुण्याजवळच्या शांत खेड्यात घडलेली ही घटना मानवी वासना, नात्यांचा घात आणि पश्चात्ताप यांचा संगम आहे. रात्रीचे 12 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस आणि विजेचा कडकडाट. जुन्या वाड्यात फक्त 3 जीव: रमेशची आई यशोदा, त्याची पत्नी सविता आणि त्याचा पुतण्या निखिल. रमेश मुंबईत नोकरीसाठी गेला होता, म्हणून घरात फक्त 2 स्त्रिया आणि 1 तरुण मुलगा. रमेश मेहनती शेतकरी, पण शेतीतून फारसं उत्पन्न होत नव्हतं. काही दिवसांनी त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि जबाबदारीचा डोंगर त्याच्यावर कोसळला. घरात पैशाची तंगी वाढू लागली. सविताशी लग्न होऊन 8 वर्ष झाली होती, पण मूलबाळ नाही. हळूहळू रमेश कामाच्या ताणात आणि पैशाच्या चणचणीत हरवला. सविता मात्र आतून एकटी, अपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या तुटलेली. रमेशनं ठरवलं मुंबईला जाऊन काहीतरी काम करायचं. तो म्हणाला, सविते, मी गेल्यावर घरात पुरुषांचा आधार नाही. आपल्या बहिणीचा मुलगा निखिलला इथे बोलावूया. सविताने होकार दिला. 12वी शिकणारा निखिल उंच, देखणा आणि अभ्यासू होता. मामांच्या घरी राहायला मिळणार याचं त्याला समाधान होतं. रमेशनं त्याला सांगितलं, मी परत येईपर्यंत तूच या घराचा आधार आहेस. आई आणि मामीची काळजी घे. निखिलने जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीचे दिवस शांत गेले. निखिल अभ्यास, शेती आणि घराची कामं यात व्यस्त होता. सविता त्याची काळजी घ्यायची, तर यशोदाजी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायच्या. एक रात्री निखिल अभ्यास करत असताना सविताच्या खोलीतून अजब आवाज ऐकू आला. टीव्हीवर चालणाऱ्या अश्लील व्हिडिओंचे. तो दार ठोठावून म्हणाला, मामी, आवाज थोडा कमी करा, अभ्यासात लक्ष लागत नाही. सविताने हसत आवाज कमी केला, पण त्या नजरेत एक वेगळी झलक होती. रमेशपासून दूर राहून आणि वैवाहिक अपूर्णतेत सविता भावनिकदृष्ट्या कोरडी पडली होती. त्या रात्रीपासून तिच्या मनात काहीतरी बदलू लागलं. हळूहळू ती निखिलच्या जवळ जाऊ लागली, कधी गप्पांमधून, कधी प्रेमळ काळजीतून. एका पावसाळी रात्री सगळे झोपले असताना सविता निखिलच्या खोलीत गेली. ती म्हणाली, निखिल, तू मोठा झालास. आता तुला काही समजायला हवं. एका चुकीच्या सवयीने आणि नियंत्रण गमावलेल्या वासनांनी संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं. कधीकधी शरीराची भूक आत्म्याचं आयुष्य जाळून टाकते आणि एकच पाऊल चुकीच्या दिशेने गेलं की परतण्याचा रस्ता नसतो.